नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुन्हा आपण एकदा आज आपण गोकुळ गावामध्ये आलेलो आहोत आणि तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी या गावचं आपण गणेशोत्सव बघतोय. आज आहे 1.5 दिवसाचे गणपती, आपण ते पाहणार आहोत. आणि आज डायरेक्ट आपण रात्रीला आपण पोचलोय, तर आपण रात्रीची जी गंमत आहे ती बघूया. सगळे म्हणजे भक्तगण आणि गावकरी तसेच लहान आणि थोर असे सगळेजण जमतात आणि खूप छान असं कोकणी आणि पारंपरिक पद्धतीने नृत्य सादर करतात. आणि आजचा जो दिवस आहे तो खरंच खूप आनंदात आणि खूप जल्लोषात साजरा केला जातो. त्याचबरोबर थोडासा भावनिक पण असतो, कारण की आपले 1.5 दिवसाचे बाप्पा आपापल्या घरी जायला निघालेले असतात. तसे आपले 8 गणपती आज जाणार आहेत. तर आता ही रात्रीची गंमत बघूया. बाप्पा, असं वाटतं की तू आत्ताच आलास आणि आता निघाला, पण या 1.5 दिवसात तू आमच्या घरात आणि मनात खूप आनंद भरून गेलास. आम्ही मनापासून तुझी सेवा केली आणि आमचा विश्वास आहे की तू आम्हा सर्वांना आशीर्वाद दिला आहेस. ज्याप्रमाणे तू आलास त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी लवकर ये, जेणेकरून तुझ्यासोबत आणखी जास्त वेळ घालवता येईल. आणि असंच काहीसं प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे. तर मित्रांनो, रात्रभर जे आपण नाचगाणं केलं पारंपरिक पद्धतीने, तसंच आता आपल्याकडे ही 2 दिवसाची पहाट उजळली आहे. आणि आता आपण गणपती बाप्पाचं हे स्वरूप पाहतोय आणि अतिशय एकदम असं मन भरून असं आल्यासारखं वाटतंय, कारण की आत्ता आले आणि आत्ता निघाले अशातली ही परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे वाजे परिवारांचा राजा आपण आता पाहू शकतो. आणि आता चला शेवटची आरती ही आपण करूयात. आणि आपल्या सेवेत काही चुकलं असेल तर बाप्पाने माफ करावं. बाप्पाने आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व संकटांपासून आमचे रक्षण करावे. तर मंडळी, आता बाप्पा निघाले आपापल्या घरी जायला आणि त्याचप्रमाणे सगळे गावकरी त्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत. डोक्यावरती अगदी
गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि ही आपली पारंपरिक पद्धत, जसं आपण मुंबईला आपण बघतो ही पद्धत आपल्याला पाहायला नाही मिळत आणि असे सगळेजण लहान थोरापासून सगळेजण चाललेले आहेत आणि शेवटी आता गावाच्या बाहेर आपण डायरेक्ट नदीवर भेटू. बाजूला हे बाजू मित्रांनो, बाप्पाच्या निरोपाची वेळ आणि ही जी शेवटच्या आरतीची तयारी दिसते, कापूर, गुलाल, फुलं, अगरबत्त्या, अक्षता असं सगळेजण तयार आहेत आपल्या बाप्पाचा निरोप घ्यायला आणि सगळे आता एकत्र जमतील. आरती आपण करू आणि त्याच्यानंतर विसर्जन सोहळा पाहू. मस्तपैकी एकीकडे फुल धमाल चालली आहे, तुम्ही पाहू शकता. सगळे पाण्याचा आनंद घेत आहेत आणि हीच मजा असते गावाकडे, जी शुद्ध पाणी आपण हे वाहत्या नदीमध्ये फुल मनसोक्त एन्जॉय चाललं आहे. त्याचप्रमाणे आता आपण विसर्जन पण पाहणार आणि ही अशी गंमत पण आहे. गावाकडे खूप धमाल, वेगळीच मजा असते. त्याच्यामुळे सगळेजण ना हे आपल्या गणपतीच्या उत्सवाला गावाला पोचलेले असतात आणि एका बाजूला आपल्या आता आरतीची तयारी चालली आहे आणि एका बाजूला ही मुलं गंमत चालली, त्यांची पाण्यामध्ये भिजायची तयारी आणि फुल धमाल मस्ती चालू आहे. आणि असं आता काहीसा थोडासा क्षण राहिला आहे जे आपल्या आता बाप्पाचं विसर्जन होईल, ते आपण पाहूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रत्येक जण प्रार्थना करतो, प्रिय बाप्पा, तू या विश्वाचा स्वामी आहेस. ज्याप्रमाणे तू निसर्गाचा एक भाग आहेस, त्याचप्रमाणे आम्ही पण आहोत. आम्ही तुला इथे आणले आहे जेणेकरून तू पुन्हा पंचमहाभूतांमध्ये विलीन व्हावेस. आम्ही प्रार्थना करतो की तू पाण्यात विलीन होताना आमची सर्व दुःख दूर करावेस आणि आम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद द्यावास. तुझ्या आगमनाबद्दल धन्यवाद. कृपया पुन्हा ये आणि आम्हाला जवळ घे आणि तुझी छाया आमच्यावर ठेव. असे सगळ्यांची ही प्रार्थना स्वीकारली बाप्पाने. चला आता विसर्जन पाहू.
तर मित्रांनो, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊन आपले सगळे गावकरी आता आपल्या गावाकडे चालले आहेत आणि थोडंसं मन भरून आलेलं आहे प्रत्येकाचं. पण असा आमचा छोटासा गावचा विसर्जन सोहळा आपण पाहिलात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट देखील करा. चला पुन्हा आपण नव्या व्हिडिओमध्ये भेटू.